विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. द्वितीय वर्षातील तृतीय वर्षातील दुसऱ्या सत्रातील आपली ही दुसरी तासिका आहे. हे तुमचं 6वं सेमिस्टर आहे. 5व्या सेमिस्टरमध्ये आपण ज्या पेपरचा अभ्यास केला, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, त्याचाच उर्वरित भाग आपल्याला द्वितीय सत्रामध्ये पाहायचा आहे. त्याला आपण 6वं सेमिस्टर असं तृतीय वर्षाच्या अनुषंगाने आपण 6व्या सेमिस्टरचा जो अभ्यासक्रम आहे त्यावर आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये चर्चा केली. आपण प्रथम सत्रामध्ये संत धारेचा प्रामुख्याने काय केला अभ्यास केला. महाराष्ट्रात निर्माण झालेले जे संत आहेत त्या संतांच्या वाङ्मयाचं स्वरूप आपण त्याचा धावता आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मग आद्यकवी मुकुंदराज, महानुभाव पंत, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत मेळाव्यातील इतर अनेक संत, त्याच्यामध्ये मग संत चोकामेळा, संत कर्ममेळा, संत गोरोबा काका, संत सेनानावी, याशिवाय संत जनाबाई, संत कानोपात्रा यांच्या अभंग रचनेचं स्वरूप आपण या ठिकाणी अभ्यासलं. आणि त्यानंतर मग आपण वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली असे संत म्हणजे संत एकनाथ यांच्या वाङ्मयाचं जे स्वरूप आहे, मग एकनाथी भागवत असेल, त्यांचं संपूर्ण रामायण असेल, गवळणी, भारुडं, याही रचनेचा आपण विचार केला. आता हे जे 6वं तुमचं सत्र आहे, या सत्रामध्ये आपल्याला प्रामुख्याने 2 संतांच्या अभंगांचं, त्यांच्या वाङ्मयाचं स्वरूप आपल्याला अभ्यासायचे. त्याच्यामध्ये संत तुकाराम आणि संत रामदास हे तुम्हाला 2 संत आहेत. आणि त्यानंतर मग 3 पंडित कवी, मुक्तेश्वर, वामन पंडित आणि मोरोपंत, अशा 3 पंडित कवींच्या काव्याचं स्वरूप अभ्यासायचे. त्यानंतर मग आपल्याला प्रामुख्यानं काही लावणी वाङ्मय, काही शाहिरीत, आणि त्यानंतर मग बकर वाङ्मयाचा आपल्याला अभ्यास करायचा. असं प्रामुख्यानं 4 प्रकरणामध्ये 6व्या सत्राचा जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी आपल्याला आहे. आज आपल्याला यामधलं जे पहिलं प्रकरण आहे, संत तुकाराम यांच्या अनुषंगानं काय करायचे चर्चा करायची. तुम्हाला माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये संत तुकारामांना कळसाची उपमा दिली जाते. अशा जसं आपण गावात प्रवेश केल्यानंतर आपल्याला दुरून त्या कळसाचं काय होतं दर्शन होतं मंदिराचं, तसं भागवत रूपी मंदिराचा कळस होण्याचं भाग्य संत तुकारामांना लाभलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की संत तुकारामाने लिहिलेलं जे वाङ्मय आहे ते आजही सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात घर करून येतं. संत तुकाराम आणि संत तुकारामाचे अभंग यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसांना अत्यंत जिव्हाळा आहे. संस्कृतमध्ये भृतहरी नावाचा एक कवी होऊन गेला आहे, लक्षात घ्या. त्याचे नीतिशतकं खूप प्रसिद्ध आहेत. त्याने नीतिविचार त्या शतकामधून मांडलेले आहेत. तर त्यांनी अजरामर कवीचा जय जयकार करताना असं म्हटलेलं आहे की ज्यांच्या वाङ्मयामध्ये रस येतो, तुम्ही जो तुमचा 10वा पेपर अभ्यासला साहित्यशास्त्राचा, त्याच्यामध्ये रस सिद्धांताचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तर भृतहरीने अजरामर कवी कुणाला म्हटलेलं आहे, तर ज्यांच्या वाङ्मयामध्ये रस आहे आणि जे प्रकटपणे विचार मांडतात अशा कवींचा त्यांनी अजरामर कवी म्हणून काय केलं उल्लेख केला. अशा अजरामर कवीमध्ये संत तुकारामाचा नंबर सर्वात वरचा आहे. लक्षात, संत तुकाराम आणि त्यांचे अभंग, त्यांचं लौकिक जीवन या अभंगातून काय झालेले व्यक्त झालेले. तुकारामांनी जगताना आलेले अनुभव अतिशय समृद्धपणे फार मोठ्या ताकदीनं काय केले आपल्या अभंगातून त्यांनी मांडलेले. आली अनुभवा ते जगा देतसे असं त्यांनी म्हटलेले. मला जगताना आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव मी आपल्यासमोर मांडतोय असं त्यांनी या ठिकाणी
हे म्हटलेले पहा. आणि त्यामुळं लहरा नशिराबादकर यांनी संत तुकारामाबद्दल असं विधान केलं पहा की सामान्यासारखा संसार करून त्यातील सुखदुःखे भोगून अनंताची प्राप्ती करून घेणारा संत म्हणजे संत तुकाराम. संत तुकारामाचं आपण जीवन पाहिलं तर सर्वसामान्य माणसासारखं जीवन आहे पहा, लक्षात घ्या. त्यातील त्यांनी सुखदुःख भोगलेली लक्षात घ्या. त्या सुखदुःखाला सामोरे गेलेले आहेत. पलायनवादी भूमिका संत तुकारामाने स्वीकारलेली नाही, लक्षात घ्या. जीवनात आलेले जे जे कोणते प्रसंग आहेत त्या प्रसंगाला बेडरपणे निर्भीडपणे संत तुकाराम सामोरे गेलेले. आणि त्यामुळं संत तुकाराम आणि संत तुकारामाचे अभंग यांचं एक अतूट असं नातं आहे. संत तुकारामाच्या अभंगाचा अभ्यास करत असताना त्यांच्या चरित्रावर काय होतं पहा, आपोआप प्रकाश आपल्याला पडताना या ठिकाणी दिसतो. आणि त्यामुळं सामान्यासारखा संसार केला, त्यातील सुखदुःखे भोगली आणि एक अतिशय जीवनाचं सार संत तुकारामाने आपल्या अभंगात मांडलेलं आहे. जसं आपल्याला गौतम बुद्धाच्या चरित्रामध्ये दिसतं पहा, नाही का. सुरुवातीला गौतम बुद्ध हे सिद्धार्थ आहेत पहा, सर्वसामान्य माणूस आहे. सामान्यासारखा त्यांनी देखील संसार केला आहे काय का, आणि नंतर ते बुद्धत्वाला पोहोचलेले आहेत पहा. तसं संत तुकारामाचं देखील आहे. तुकारामांनी सामान्यासारखा संसार केला. नाही तर आपल्या इकडची वैदिक परंपरा अशी सांगत होती पहा की संसार हे दुःखमुळे, संसारात पडू नये, आणि मग या पुन्हा पुन्हा जन्मणे पुन्हा पुन्हा मरणे या चक्रातून जर मुक्त व्हायचं असेल तर व्रत वैकल्य उपवास करा. संत तुकारामाने हे नाकारलं बघ. तुकारामाचा तो अभंगच आहे. तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आम्हास. तर जीवनावर प्रेम करणारा लक्षात घ्या. आणि बुडती हे जन न देखील डोळा या कळवळ्या पोटी त्यांनी काय केलेलं पहा, आपली अभंग रचना केली. संत तुकारामाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे पहा की जीवनाचा सार संत तुकारामांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये मांडलेलं आहे. इतकं सोपं दुसऱ्या कोण्याही संताला लिहिता आलेलं नाही, लक्षात घ्या. अतिशय सोपे सुलभ अशी संत तुकारामाची काय पहा अभंग रचना. आपण जर संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जर अभ्यासाला लागलो त्याच्यामध्ये आपल्याला पांडित्य दिसते, लक्षात घ्या. काठिण्य पातळी जाणवते. परंतु संत तुकारामांनी अतिशय सुलभपणे जीवनाचं सार मांडलेले आहे. एखादा कथाकार, एखादा कादंबरीकार, एखादा नाटककार, एखादा चित्रपटकार त्या चित्रपटातून, त्या नाटकातून, त्या कादंबरीतून, त्या कथेतून जे सांगतो ना, तेवढं संत तुकाराम अभंगाच्या एका एका चरणामध्ये जीवनाचं रहस्य सांगतात, जीवनाचं सार सांगतात. असे कितीतरी ज्यांच्या अभंगाचे चरण आहेत की त्यांना सुभाषिताचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि त्या अभंगाच्या एका एका चरणामधून जीवनाचं रहस्य संत तुकाराम सांगतात. मानवी जीवनामध्ये संयमाला असलेलं महत्त्व सांगत असताना संत तुकारामांनी दिलेला जो दाखला आहे की महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहते. गंगेला जर महापूर आला तर मोठे मोठे झाडं, 200-400 वर्षाचे जे मोठे मोठे वृक्ष असतात ते देखील महापुरामध्ये वाहून जातात. परंतु त्या ठिकाणी असणार हे जे लव्हाळा गवत आहे, पूर आल्यानंतर ते वाकतं पहा, ते झुकतं, लक्षात. आणि मग वरून पाणी वाहून जातं. पाणी उतरल्यानंतर पुन्हा ते गवत काय करतं पहा, वरी मान काढतं. तसं माणसानं जीवन जगत असताना आपल्या अंगामध्ये नम्रता ही बाळगली पाहिजे. कोणतीही गोष्ट ही संयमाने घेतली पाहिजे. आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर संयम हा फार मोठा गुण आहे, हे संत तुकाराम सांगतात. संत तुकारामांनी शांतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. बघा, शांती हे फार मोठं मूल्य आहे पहा. अशा राग आणि भिकमाग असं आपल्या इकडे म्हटलेलं आहे. संत तुकारामाचा तो अभंगच आहे शांतीचं महत्त्व सांगणारा की शांती परते नाही सुख हेर आवगेची दुःख मनोनी शांती धरा उतराल पहिलं तिरा. काय म्हटलेले,
की शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. शांती हे फार मोठं मूल्य आहे, लक्षात घ्या. जीवन जगत असताना माणसाचं हे जे जीवन आहे याला सागराची उपमा दिली जाते, लक्षात घ्या. हे काही सोपं नाही. आणि मग हे जीवन जगत असताना आपण शांतीला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्याने असं म्हटले पा की शांती परते नाही सुख. सुख हे तुमच्या हातामध्ये, लक्षात घ्या. आणि विशेषतः या आधुनिक युगामध्ये हे मूल्य खूप आपल्याला कमी जाणवले, लक्षात घ्या. आपण असं पेपरला बातम्या वाचतो की कुठं भाजीला मीठ कमी पडलं म्हणून बायकोचं डोकं फोडणारे नग आपल्याला इथे दिसतात रागाच्या भरामध्ये. आणि मग संत तुकारामाचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला कळतं पहा की त्या सांगतात की शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. तुम्ही जर शांती या मूल्याला जर बाजूला सारलं तर तुमच्या जीवनामध्ये काय पा दुःख आहे. पण तुम्ही जर शांती हे मूल्य जर अंगीकारलं तर तुमच्या जीवनात काय पा सुख आहे. छोट्या छोट्या शब्दामधून जीवनाचं सार सांगणारा तुकाराम हा महाकवी पा, लक्षात. कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी मन. अहंकार हा माणसाचा प्रगतीमधील फार मोठा अडथळा आहे पा. गर्व, ठीक आहे ना. कुणाला सौंदर्याचा गर्व असतो, कुणाला जातीचा गर्व असतो, आहे ना, कुणाला संपत्तीचा गर्व असतो, कुणाला सत्ता प्रतिष्ठा, देशमुख पाटील, कोणत्या गोष्टीचा गर्व असतो. परंतु हा जो गर्व आहे, हा जो अभिमान आहे, तो कसा आहे असं तुकाराम सांगितलं की कोडी याचे गोरेपण तसे अहंकारी. कोड फुटलेल्या माणसाचं जे गोरेपण असतं ना, तसा तो प्रकार आहे, लक्षात घ्या. आणि तो माणसाच्या प्रगतीमधला फार मोठा काय पा अडथळा. किंवा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्री नेते अर्धे बाळपण जरावा दे, तुका म्हणे पुढा जातो घाण जंतू जसे मुडा. काय सांगते संत तुकारामनं की माणसाच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण तसे खूप कमी असतात पा, जीवनामध्ये दुःखच जास्त आहेत. अशा आता तुम्ही 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालात, पुढे BAची परीक्षा उत्तीर्ण झालात की आनंद आहे. पुढं काय, पुढं MA, आणखीन पुढं काय, MA झाल्यानंतर मग नोकरीच्या शोधात बाहेर, लागली नोकरी, पुढं पत्नीची काळजी, पत्नी झाली पुन्हा मुलाबाळाची काळजी, पुन्हा त्यांच्या फ्युचरविषयी मनामध्ये काळजीच. सुख कमी आणि विवंचना, दुःख हे माणसाच्या पाचवीला पुजलेले आहेत. आणि त्यामुळं मग त्यांनी सांगितलं पहा की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुखाचे क्षण खूप कमी असतात, लक्षात. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. संत तुकारामांनी संतांचं महात्म्य खूप गायलेलं आहे, लक्षात घ्या. पण कोणते संत, तर ते संत पहा की जे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, जे जगाचं कल्याण बघतात, जगाचं हित बघतात, लक्षात घ्या. अहिताच्या गोष्टी ते करत नाहीत, लक्षात घ्या. सामान्य माणसांना ते लुटत नाहीत, देवाधर्माच्या आडून माणसाचं ते शोषण करत नाहीत. खरे संत हे समाजाला दिशा दाखवण्याचं काम करत असतात. आणि मग संतांचे विचार हे खूप महत्वाचे. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्री नेते अर्धे बाळपण जरावते. माणसाचं हे जे जीवन आहे ना, अर्ध आयुष्य तर झोपीत जातं. 16-17 वर्षापर्यंत काही कळत नाही, आणि 40च्या पुढं कळालेलं असतं, पण हातात काही राहिलेलं नसतं. आणि त्यामुळे हे मधले जे महत्त्वाचं तुमचं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनाला खरा आकार भेटत असतो. आणि त्यामुळे मग संतांनी सांगितलेले, अनुभवी माणसानं सांगितलेले विचार आपण आत्मसात करून जगलं पाहिजे, असं संत तुकाराम या ठिकाणी सांगतात. आपण आज अलीकडे पाहतो पहा की सर्वच माणसं पैशाच्या पाठीमागे लागलीत पहा, लक्षात घ्या. ठीक आहे. पैसा किंवा संपत्तीचा मोह या युगातील माणसाला फार आहे, लक्षात.
कोणत्याही मार्गानं धन कमवणं यासाठी माणसं आपल्याला धडपडताना दिसतात. वाम मार्गाचा ते अवलंब करतात. संत तुकारामांनी सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन जर आपल्याला कमवायचे तर उत्तम व्यवहार करा, चांगले व्यवहार करून तुम्ही धन कमवा, नाही तर विचार करा. कारण पुढे संत तुकारामानं म्हटलेलं आहे पहा की धन मिळवून कोटी कोटी सवे न रे लंगोटी. किती जरी तुम्ही धन कमवलं तरी सोबत इज्जत झाकण्यासाठी गुंडाळलेली लंगोटी सुद्धा सोबत येत नाही. इतक्या परकडपणे तुकारामाने विचार मांडलेले आहेत. आणि त्यामुळं संत तुकारामांनी आपल्या अभंगामधून रामायण, महाभारत, पुराण, वेद, उपनिषद याबद्दल काही सांगितलेलं नाही. बरं, त्यातले काही दाखले दिले असतील, पण जगताना आलेले अनुभव तुकारामाने मांडले. तुका म्हणे आहे झरा, मूळचाची खरा. झरा आहे, लक्षात घ्या, पाजरी नाही. आणि त्यामुळं तुकारामाचे अभंग आणि संत तुकाराम यांच्याबद्दल आजही लोकांना प्रचंड अशी त्यांच्यावर श्रद्धा आहे. लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे पहा की जगताना उदास झालेल्या मनाला दिशा दाखवण्याचं काम हे अभंग करतात. लक्षात घ्या. आजही गावोगावी संत तुकारामाच्या अभंगाचं आपल्याला वाचन करताना लोक दिसतात. त्याचं कारणच असं आहे पहा की संत तुकारामांनी जीवनावर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अभंगातून भाष्य केले. कितीतरी त्यांच्या अभंगाचे आपल्याला दाखले देता येतील की त्याच्यामधून त्यांनी जीवनाचा सार सांगितला. जो कथाकार सांगतो ना, एखादा नाटककार सांगतो नाटकामधून, ते तुकाराम अभंगाच्या एका एका चरणामध्ये सहजपणे सांगून जातात. लक्षात. आपण असं बघतो पहा की समाजामध्ये असे काही माणसं असतात की जे विनाकारण दुसऱ्याला त्रास देत असतात. त्यांच्याबद्दल मी तुकारामांना असं म्हटले पहा की भुंकती ती द्यावी भुंको, आपण नाही त्याचे शिंको. भुकणारे भुकत असतात, त्यांना भुकू द्या म्हणले. आपण त्याचं शिकायचं नाही. काय शिकायचं नाही की भुकायचं विनाकारण. भुंकती ती द्यावी भुंको, आपण नाही त्याचे शिंको. भाविकांनो दुर्जनाचे, मानव नाही काही साचे. तुम्ही भाविक आहे, तुम्ही सज्जन आहे, तुझं दुर्जन आहे ना, त्याचं तुम्ही मनावर काय घेऊ नका. लक्षात. त्याला काय भुकायचं ते भुकू द्या. ठीक आहे. पण पुढं तुकारामाने एक सल्लाही दिला आहे बाकी, देवावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, ते पैंजाराचे काम अधमाशी तो आता. ठीक आहे ना. विंचू निघाल्यानंतर आपण त्याला हळद कुंकू टाकून त्याची पूजा करत नाही. लक्षात घ्या. पायातलं पैंजर काढून त्याचा समाचार घेतो. तसे जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात, त्याला वेळ प्रसंगी आपल्याला तशाच भाषेमध्ये काय करावं लागतं, उत्तर द्यावं लागतं. अधमाशी तू अधम ना. दुष्टासोबत सज्जनता दाखवून उपयोगाचं नाही. पहा कधी कधी वेळ प्रसंगी आपल्याला त्यांचा सुद्धा समाचार घेणं गरजेचं आहे, असं संत तुकाराम सांगताना आपल्याला दिसतात. म्हणजे जीवनावरचं भाष्य संत तुकाराम अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगताना आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं तुकोबाबद्दल आणि त्यांच्या जीवनातून उन्मळून आलेल्या अभंगवाणीबद्दल आजही सर्वसामान्य माणसांना नेहमीच कसा जिव्हाळा वाटत आलेला आपल्याला दिसून येतो. अधिकार तैसा उपदेश संत तुकारामाने आपल्या अभंगातून केला. आणि अधिकार तैसा उपदेश करून बुडत्या जनांना, स्त्री शूद्रांना भक्तिपंथात त्यांनी काय केले पहा सामावून घेतलेले पहा. आणि त्यामुळं संत तुकारामाचं जन्मस्थळ देहूला पारमार्थिक विद्यापीठ संत तुकारामांनी स्थापन केलेले. देहू आणि संत तुकाराम, देहूबद्दल देखील संत तुकारामांनी देहूचं महात्म्य एका अभंगातून सांगितलेले पहा. आणि त्यामुळं मग देहू, संत तुकारामाचे अभंग यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसांबद्दल, सर्वसामान्यांना प्रचंड असा जिव्हाळा वाटताना आपल्याला ठिकाणी दिसतो पहा. आपण संत तुकारामाचं जर चरित्र पाहिलं पहा, तर आपल्याला असं दिसतं पहा की संत तुकारामाचं पूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले हे त्यांचं नाव आहे. आणि
त्यांचा जन्म इसवी सन 1598ला कुठे झालेला आहे पहा, देहूमध्ये झालेला आहे. तर शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा काय झालेला आहे पहा, जन्म झालेला आहे. कारण त्यांचा तो अभंगच आहे की बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभेचे असतो मेलो, भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. हे का नाही, विद्या असती काही तरी पडतो अपायी, सेवा चुकतो संतांची ही नागवन फुकाची, गर्वे होता ताटा जातो यमपंते वाटा, तुका म्हणे थोरपणे नरक होती अभिमानी. बरे देवा कुणबी केलो, देवा तू चांगलं केलंस, मला शेतकऱ्याच्या पोटाला, कुणब्याच्या पोटाला जन्माला घातलंस. आहे का नाही. विद्या असते काही, मला जर विद्या असते तर त्या विद्येमुळं मी गर्विष्ठ झालो असतो. आहे का नाही, त्यांना फुगून मी मेलो असतो, संतांची सेवा चुकली असते. आणि त्यामुळं संत तुकारामांनी आपल्या आत्मचरित्रपर अभंगामधून स्वतःच्या जीवनाविषयी देखील सांगितलेले पहा की त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये 1598ला कुठे झालेला पहा, देहूमध्ये झालेला. आणि तुकाराम बालपणी बरेच खेळकर असावेत, कारण त्यांच्या अनेक अभंगामध्ये वेगवेगळ्या खेळांचे काय होतात पहा दाखले येतात. टिपरी, चेंडू, हमामा, कुस्ती, याचे काही दाखले येताना आपल्याला दिसतात पहा. आणि त्यामुळं संत तुकाराम खेळकर असावेत असं काही अभ्यासकांचं मत आहे. त्यांनी काही दिवस सुखाने संसार केला आहे पहा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, असा त्यांचा काही दिवस संसार चालला आहे. परंतु नंतर काय झालं पहा की वयाच्या 17 वर्षापासून त्यांच्या जीवनामध्ये काही दुःखाचे प्रसंग येताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे, आईवडील वारलेले, थोरली भाऊजई वारलेली आहे, मोठा भाऊ विरक्त होऊन घर सोडून निघून गेलेला आहे. इतकंच नाही तर तुकारामाची पहिली पत्नी वारलेली रुक्माई, त्यांचा जो मुलगा आहे तो देखील अन्नान्न करीत वारलेला आहे. तुकारामाचं जे दुकान होतं ते देखील दुष्काळामुळे काय झालेलं आहे पहा, बंद पडलेलं आहे. संत तुकारामांनी आपल्या घरचे धान्याचे कोठारे गोरगरिबांना खुली केली पहा. आणि त्यामुळं या दुष्काळामुळं लक्षात घ्या, संत तुकारामाच्या जीवनामध्ये काय झालं पहा, हळूहळू विरक्ती यायला सुरुवात झाली. आणि मग नंतर आपल्याला असं दिसतं पहा की संत तुकाराम भंडारा डोंगरावर जाऊन बसतात. आणि त्या ठिकाणी जसं गौतम बुद्धाने सत्याचा शोध घेण्यासाठी नाही का नाही गृहत्याग केला, तुकाराम भंडारा डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी मानवी जीवनाचा शोध घेतात. आणि मग त्यांना एक दिवस काय होतं पहा, साक्षात्कार होतो. साक्षात्कार होतो म्हणजे काय होतं पहा की त्यांना ज्ञान प्राप्ती होती, जसे बुद्धाला प्राप्त झालं. त्यांचं अज्ञान नाही होतं, त्यांचा तो अभंगच आहे पहा, धवळले जगतकार अंधार तो निरसला, लपो जाता ठाव अंधार तो पसार. काय म्हटलं पहा, धवळले जगतकार अंधार, अंधार म्हणजे अज्ञान नाहीसं झालं आणि ज्ञान प्राप्त झालं. खरं काय खोटं काय हे कळायला लागलं अशा. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसतं पहा की संत तुकारामाने मग भंडारा डोंगरावरून ज्यावेळेस परत ते गावी आले, आता हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे पहा. तो प्रसंग अनेक चरित्रकारांनी संत तुकारामाच्या चरित्रामध्ये घेतलेला नाही, परंतु आहा साळुंके यांनी विद्रोही तुकाराम हे जे अतिशय सुंदर असं वैचारिक पुस्तक लिहिलं. तुकारामाचं एक वेगळेपण त्यांनी त्या पुस्तकातून मांडलं. खरा तुकाराम मांडण्याचा प्रयत्न त्यांनी त्या अभंगातून केला आहे पहा. आणि मग त्याच्यात त्यांनी त्या पुस्तकातून त्यांनी केलं आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी या मुद्द्यावर फार मोठं जोर दिलेला आहे पहा की संत तुकाराम जेव्हा भंडारा डोंगराहून गावामध्ये आले त्यावेळेस ते घरी गेले नाहीत पहा. त्याचे त्यांनी भावाला बोलवलेले, सगळ्या सावकारकीच्या वया आणलेल्या आहेत, त्याने अर्ध्या वया फाडल्या, अर्ध्या वया त्यांनी त्यांच्या भावाला दिलेल्या आहेत, उरलेल्या वया त्यांनी त्या इंद्रायणीमध्ये टाकून दिलेल्या आहेत. आणि तिथून पुढं संत तुकारामांनी जगाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलेलं दिसतं अशा. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसतं पहा की संत तुकारामांना नामदेवापासून स्फूर्ती मिळालेली. त्यांचा तो अभंगच आहे की नामदेवे केले स्वप्ना माझी जागी, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये. नामदेव
पांडुरंग स्वप्नात आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय करा बा, अभंग रचना करा. आणि मग आपल्याला असं दिसतं पा की संत तुकारामांनी खऱ्या अर्थाने तुकारामाच्या जीवनामध्ये तिथून पुढे संघर्ष सुरू होतो पा. कारण इथं वैदिक परंपरा आहे, लक्षात घ्या. आणि वैदिक परंपरेमध्ये धर्मावर भाष्य करण्याचं, धर्मावर बोलण्याचा अधिकार शूद्रांना नाही. कारण संत तुकाराम हे कुणबी होते, त्यामुळे ते शूद्र होते. त्यांचा तो अभंगच आहे की शूद्रवंशी जन्मलो मनोनिदंबे मोकलिलो. शूद्रवंशामध्ये आमचा जन्म झाला. आणि त्या काळातले जे तथाकथित आहेत, त्या काळातले जे पंडित आहेत, जे धर्मगुरू आहेत, त्यांनी तुकारामांना फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये त्रास दिला पा. विशेषतः त्याच्यामध्ये अंबाजी बुवा आणि रामेश्वर भट्ट या दोघांनी संत तुकारामांना फार मोठ्या प्रमाणात त्रास दिला. कारण संत तुकाराम हे पाहत होते की त्या काळातला हा जो विशिष्ट वर्ग आहे, स्वतःला पंडित समजणारा, स्वतःला विद्वान समजणारा, तो काय करतो पा की सामान्य माणसाचं शोषण करतोय, सामान्य माणसाची लूट करते, ती देवा धर्माच्या नावाच्या आडून. आणि मग तुकारामाच्या डोळ्याला हे पाहत नाही बा, लक्षात घ्या. आणि त्यामुळे ते असं म्हणतात बा की बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून येतो कळवळा. सामान्य माणसाविषयी त्यांना कळवळा येतो, पण या कळवळ्या पोटीच त्यांनी ते हत्यार उपसलेलं आहे. कोणतं हत्यार पा? अभंगरूपी शस्त्र. आम्हा घरी धन शब्दांची शस्त्रे, शब्दांची रत्ने यत्न करू. शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे धन जन वाटो लोका. तर शब्दरूपी शस्त्र हातात घेऊन हा लढतोय पा संत तुकाराम, लक्षात घ्या. आणि मग त्या शब्दांच्या फटकाऱ्याने भल्या भल्यांना संत तुकारामांनी त्या काळामध्ये अनेकांचे रोष ओढून घेतले. संत तुकारामावर अनेक जीवघेणे हल्ले झाले पा, लक्षात घ्या. पण तरी संत तुकाराम त्या काळामध्ये डगमगले नाही, सत्य सांगतच राहिले, लक्षात घ्या. कापो कोणी माझी मान सुके पिडोत दुर्जन, असं त्याने म्हटलेलं आहे पा. कुणी किती जरी त्रास दिला तरी सत्य सांगणार, लक्षात. आणि आपल्याला असं दिसतं पा की मग संत तुकारामाला लिहिलेले अभंग रामेश्वर भट्टाने इंद्रायणी बुडवलेले, मंबाजी बुवानी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केलेले, त्यांना मारलेले, त्यांना शिव्या दिलेल्या आहेत. कारण त्या काळामध्ये धर्मसत्ता अत्यंत प्रभावी होता. धर्मसत्तेचं राजसत्तेवर अंकुश आहे. त्या काळामध्ये राजाचं काही चालत नाही, लक्षात घ्या. धर्म सांगतील, धर्मपंडित सांगतील तसं राजा वागतोय. आणि त्यामुळं मग आपल्याला असं दिसतं पहा की तुकारामाला त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला. तुकारामाने मांडलेले विचार हे त्या काळातल्या पोटभरू जे लोक होते, त्यांचं पितळ उघडं पाडण्याचं काम संत तुकारामाने केलं. पण त्यांचं पित्त खवळलं, त्यांनी तुकारामावर मारेकरी धाडले. वारकऱ्यांमध्ये अशी श्रद्धा आहे पहा की संत तुकाराम विमानात बसून वैकुंठाला गेले असं वारकरी मानतात पहा. पण अलीकडे काही अभ्यासक असंही मत मानतात पहा की संत तुकारामाच्या बाबतीमध्ये काही धोका झाला असावा आणि तथाकथित यांनी संत तुकारामांना संपविण्याचं काम केलं असावं, असं काही अभ्यासकांनी अलीकडं मतं निर्भीडपणे मांडलेले आहेत, लक्षात. परंतु संत तुकारामांनी जे विचार मांडलेत, लक्षात घ्या, ते अत्यंत महत्त्वाचे. माणसानं जगावं कसं, जीवन जगावं कसं, याचं चिंतन संत तुकारामाने आपल्या अभंगामधून मांडलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं पहा. म्हणजे 1649 मध्ये संत तुकाराम सदैव वैकुंठाला गेले असं वारकरी वगैरे मानतात. संत तुकारामाने मांडलेले विचार हे त्या काळातल्या वैदिक परंपरेच्या विरोधामध्ये होते, लक्षात घ्या. वर्णव्यवस्था, जातीयता याच्यावर त्यांनी कठोर हल्ले चढवले. खोटे जे संत आहेत त्यांना त्यांनी उघडं पाडलं. संत तुकारामाचा एक अभंग जर तुम्ही अभ्यासला की महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे काय, तया प्रायचित्त काही देह त्याग करिता नाही. नातळे चांडाळ त्याचा अंतरे विटाळ, ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो तेवयाती. महाराला शिवल्यानंतर जो ब्राह्मण विटाळ मानताय की नाही, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे. वर्ष झाल्यानंतर ज्याला राग येतो, जो कोपतो, जो विंटाळसारखी खुळचट कल्पना मानतो, तो ब्राह्मण तो नाही.
ब्राह्मण तो नव्हे, त्या प्रायचित्त काय, त्याला प्रायचित्त काय, त्यानं जीव जरी दिला तरी कमी, असं तुकाराम म्हटलेलं आहे. असे परखड विचार संत तुकारामाने त्या काळामध्ये मांडले. किंवा ऐसे साधू भले भले जैसे बकालीचे हले, असे त्यांनी म्हटले. म्हणजे त्यांनी अनेकांचा रोष त्या काळामध्ये ओढावून घेतला पहा. आणि त्यामुळं मग आपल्याला असं दिसतं पहा की संत तुकाराम मला त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला, परंतु तो त्रास सहन करत करत त्यांनी जे फार मोठं वैचारिक धन संत तुकारामांना आपल्यासमोर मांडले पहा, आपल्या अभंगाच्या रूपाने. त्यांनी जवळजवळ 5000 अभंग लिहिलेले आहेत. संत तुकारामाची अभंगगाथा प्रसिद्ध आहे पहा. आणि मग त्या अभंगगाथेचं स्वरूप काय हे आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यास होता. त्यांचे जे अभंग आहेत, त्याने अभंगातून मांडलेले जे विचार आहेत, त्याचा आपण आढावा पुढच्या तासिकेत घेऊ. धन्यवाद.